नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना। महाराष्ट्रातील सर्व वाहन मालकांनी मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पूर्ण ऐकत जावा, एकमेकाला शेअर करत जावा। आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो वाहन स्क्रॅपिंग ॲक्ट, वाहनं मोडीत काढणं, मग ती वाहनं मोडीत कधी निघतील, कशी निघतील, ह्याबाबतचा हा व्हिडिओ आहे। आणि हा प्रत्येकानं लक्ष देऊन पूर्ण ऐका आणि एकमेकाला शेअर करा, तर तुम्हाला कायद्याची माहिती मिळेल। हे मात्र कोणी विसरू नका आणि मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पूर्ण ऐकत जावा, एकमेकाला शेअर करत जावा, म्हणजे कायदा तुम्हाला कळेल। आता मूळ नोंदणी दिनांकापासून 15 वर्ष झालेल्या वाहनांच्या रिटेस्ट ह्या होणार आहेत। रिटेस्ट म्हणजे पुनर्नोंदणी, म्हणजे आता काय बरीचशीच अफवा उठवलेली आहे की 5 वर्ष वाढवून मिळाले, 5 वर्ष वाहनांना वाढवून मिळाले, असे कुठलेही नाही। पण कायद्याची अंमलबजावणी करताना राज्यातील सर्व वाहनांना एक संधी अभय योजनेअंतर्गत ही मिळणार आहे, अशी प्रस्तावना आहे। अभय योजनेअंतर्गत म्हणजे तुमची समजा मोटरसायकल असून द्या, खाजगी गाडी असून द्या, कुठलंही वाहन असून द्या, 15 वर्ष पूर्ण होतात। आता ते तारीख कुठून गिनली जाणार? 31 मार्च 2025 रोजी। पुन्हा तारीख आहे का? 31 मार्च 2025 रोजी ज्या वाहनांचं वय मूळ नोंदणी दिनांकापासून, आता मूळ नोंदणी म्हणजे काय? ज्यावेळी तुम्ही नवीन गाडी घेतली, नोंदणी केली, त्या तारखेपासून 15 वर्ष पूर्ण होणाऱ्या वाहनांना रिटेस्ट करण्याची सर्वच वाहनांना संधी मिळणार आहे। त्याला अपवाद म्हणून मुंबई महानगर क्षेत्रातील रिक्षा आणि काळी पिवळी टॅक्सी ही वगळून आहे। इथं कायदा 16 वर्षाचा तो झालेलाच आहे, त्यांचं काही आता गाड्या तुटतच असतात। परंतु राज्यातील मग ती रिक्षा असो, टॅक्सी असो, पटपट असो, ट्रक असो, टेम्पो असो किंवा कुठलेही असो, आता स्कूल बसला ह्याच्यातनं वगळलेलं असतं, कारण स्कूल बसचा परवाना, स्कूल व्हॅन, स्कूल बस ह्यांचे परवाने 15 वर्षानंतर कॅन्सल होतात। शिवाय पर्यटक परवान्या गाड्या आहेत, ह्यांचे मूळ नोंदणी दिनांकापासून 8 वर्ष झालं की ते परवाने ऑटोमॅटिक कॅन्सल होतात। ही वाहनं वगळून राज्यातील सरसकट वाहनांना रिटेस्ट होणार आहे। आता रिटेस्ट म्हणजे काय? पुनर्नोंदणी करावी लागणार आहे। म्हणजे 31 मार्च 2025 रोजी ज्या वाहनांचं वय 15 वर्ष पूर्ण झालेले आहे, फटफट असून द्या, ट्रक असून द्या, टेम्पो असून द्या, ह्यांना अभय योजनेअंतर्गत त्या वाहनांची पुनर्नोंदणी होणार आहे। ती एकच वेळ संधी आहे, त्यानंतर पुन्हा मात्र 15 वर्षाची वाहनं तुटणार, हे मात्र लक्षात ठेवा। आणि या अभय योजनेत तुम्हाला 3 महिन्याची, पहिल्या टप्प्यात 3 महिन्याची मुदत मिळणार आहे मोटरसायकलसाठी, आणि दुसऱ्या टप्प्यात 3 महिन्याची मुदत ही तुम्हाला 4 चाकी वाहनांच्यासाठी मिळणार आहे, हे मात्र लक्षात ठेवा। म्हणजे तुमचा 20 वर्ष मुदत दिली असा त्याचा अर्थ नव्हे, परंतु रिटेस्ट ही 15 वर्षाच्या वाहनांची ही होणार आहे। त्याची RC रिन्यू करावी लागणार आहे आणि मग तुम्हाला त्या गाडीला 5 वर्षासाठी पुढं मुदत मिळेल। परंतु पुन्हा मात्र एक वेळ रिटेस्ट झाली की पुन्हा मुदत मिळणार नाही, याचा सर्व वाहन मालकांनी विचार करा। जी जुनी वाहनं खरेदी करतायत, आपल्या कष्टाचा पैसा घेतात, आणखीन मग आपण म्हणतो आपणाला वाहन असावं आणि आपण जुनं वाहन घेतो, त्यांनी तर 100 वेळ विचार करा, कारण आपलं वाहन किती दिवस चालणार आहे। ह्या अभय योजनेअंतर्गत तुम्हाला रिटेस्ट करून खाली 5 वर्षच वापरता येईल। मग 31 मार्च 2025 रोजी ज्या वाहनांचं वय 15 वर्ष अथवा 15 वर्षाच्या पुढं किती असून द्या, 15 वर्ष असून द्या, 16 वर्ष असून द्या, 18 वर्ष असून द्या, नाही 19 वर्ष असून द्या, त्यांना रिटेस्ट ही प्रस्तावितपणे केली जाणार आहे, हे मात्र लक्षात ठेवा। म्हणजे आपलं वाहन 15 वर्षानं भंगार होणार। सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतली वाहनं, रिक्षा, टॅक्सी, स्कूल बस
ही सगळी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थात येतात. एस टी येते, एस टी महामंडळाच्या बस येतात, नगरपालिकेच्या परिवहन सेवेच्या बस येतात. ह्या 15 वर्षानंतर कुठलंही वाहन प्रवासी वाहतुकीत राहणार नाही. परंतु ही वाहनं पुन्हा त्यांना आभाई योजनेअंतर्गत आता संधी मिळणार आहे. हा कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी तुम्हाला 5 वर्षासाठी सर्व वाहनांना रिटेस्ट करावी लागेल. मग तुमचं ते वाहन 5 वर्ष चालेल, परंतु पुन्हा त्याला कुठलीही रिटेस्ट येणार नाही. म्हणजे ह्या वाहनांना रिटेस्टसाठी सुद्धा मुदत, तुम्ही म्हणतील की असंच कायमचं चालणार का, असं नाही. हे आभाई योजनेअंतर्गत तुम्हाला मुदत दिली जाणार आहे. मग तुमचं वाहन 16 वर्षाचं असलं तरी त्या मुदतीत तुम्ही करून घ्यायचं आहे. कारण जनतेला अशी सवय असते की आता मग ती मुदत दिली म्हणजे काय कधी करायचं. आता ते रिक्षाच्या मीटरची सुद्धा बघा, दंडाची मुदत दिली आहे, ते रिक्षावाला अजून बी 5-5 हजार भरतोय, अजून बी पासिंग केली नाही. काय आता बोलायचं आहे कुणाला. पण कायद्यानुसार तुम्हाला आभाई योजने जाहीर झाली की तुम्हाला तुमचं वाहन त्या पिरियडमध्ये जरी तुमचं 18 वर्षाचं असलं तरी तुम्हाला रिटेस्ट करावी लागेल. तुम्ही म्हणणार आता आम्ही नाही रिटेस्ट केलं तर आमचं काय हे करते. आता हा ऑनलाईनचा जमाना आहे, ऑनलाईननं तुमचं RC कॅन्सल दिसते. हे मात्र कुणीही विसरू नका. कारण वय वाढलेलं नसून ह्या कायद्याची अंमलबजावणी ही प्रस्तावित आहे. म्हणजे कुठल्याही क्षणी 2 महिन्यात ही रिटेस्ट हे चालू होईल. म्हणजे तुमची गाडी फक्त 5 वर्ष चालणार आहे. मूळ नोंदणी दिनांकापासून 31 मार्च 2025 रोजी 15 वर्ष पूर्ण झालेली आहेत अशा वाहनांना एक आभाई योजनेअंतर्गत रिटेस्टची संधी मिळणार आहे. म्हणजे याचा अर्थ असा नव्हे की त्या आमच्या वाहनाला 5 वर्ष मुदत वाढली, पण एखाद्या योजनेची मुदत असते, त्या मुदतीतच तुम्हाला ते करून घ्यावं लागेल. नाहीतर पुन्हा मग ते तुम्हाला करून घेता येणार नाही, स्क्रॅपिंगमध्ये जाईल वाहन तुमचं. तर प्रत्येकाने लक्षात ठेवा, आपण जुनं वाहन घेताना 100 वेळ तुम्ही विचार करा. आपण जे वाहन घेतोय त्याला पैसे देतोय आणि आपलं वाहन कधी रिटेस्ट करावं लागेल आणि आपलं वाहन हे किती दिवस चालणार आहे हे मात्र लक्षात ठेवा. धन्यवाद. मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.